चला मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला खेळाडू कक्ष बनवण्यात आलाय. बॅटिंग टीम आपण खेळाडू कक्षामध्ये जायचं आहे आणि मॅचला आपण सुरुवात करूयात. मॅचला आपण सुरुवात करूयात. एका बाजूला संघ सापेगाव आणि त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला हर्ष 11 जर्मन जोवेली या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये प्रदुमनला आपण पाहता आणि स्ट्रायकिंग एंडला रोहित धुळेला आपण पाहताय. रोहित धुळे आणि करण धुळे ही जोडी प्रदुमनच्या अगेन्स्ट. फुल टॉस बॉल आहे आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाही. खरपोच समाचार घेतलाय. रोहितनं बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. हा पहिला तडाखा रोहितच्या बॅटमधून आलाय. षटकार ठोकला. अगदी अवे फ्रॉम बॉडी ठेवायचा प्रयत्न राहिला होता प्रदुमनचा, बट त्यानंतर लगेचच लाईनला रीड केलं, लाईनला पिक केलं आणि हा पिकअप स्ट्रोक, चांगला स्ट्रोक मैदानामध्ये आला. रोहित तयार वन्स अगेन. राऊंड द विकेटनं आता हुक केलाय. आता बॉल मागे चालला फाईन लेगला क्लिअर करत. फाईन लेगच्या बाहेर 4 धावा. रोहितनं हुक केलं म्हणजे आपल्या संघासाठी आता 4 धावा बुक केल्यात. नक्कीच अग्रनामांकित पंच म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे परागजी सरमाळकर हे देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लॉंगॉनला बाउंड्री आली आहे. रोहितच्या बॅटमधून अक्षरशः तुटून पडला रोहित. पुढचा बॉल खोदून काढलाय. हा देखील बॉल जाईल सीमा पार. सडक पे कडक और बेधडक. सिक्सर. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करत असताना रोहित धुळे दोन षटकार, एक चौकार, एक सिंगल करणच्या बॅटमधून आली म्हणजे आता टीमची टोटल 17 अंकावरती. फुल टॉस आहे त्याला नाही सोडणार रोहित धुळे. अंपायर सिग्नल आयसीसी नियम क्रमांक 21. पंच सांगतात नो बॉल, सोने पे सुहागा, नो प्लस सिक्सर. क्या बात आहे, काय बॅटिंग करतोय. जर रोहित सारख्या बॅटरला तुम्ही असे बॉल टाकाल तर तो नक्कीच त्याचा खरपोच समाचार घेईल. आता फ्रीजचा बॉल आहे आणि फ्रीजच्या बॉल वरती फ्री टोल करत असताना हा देखील बॉल चाललाय सीमा पार. सलगचा येणारा हा तिसरा दमदार षटकार. आतापर्यंत 4 षटकार, 1 चौकार आणि सलग 3 बॉल वरती 3 षटकार ठोकलेत. शेवटचा बॉल आता गुड लेंथ होता, टप्पा थोडासा मागे ठेवला त्यामुळे बॅटर आता रोहित धुळे बीट झालाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अंती
धावा फलकावरती जाऊन पोहोचला तब्बल 30. खोला टाकला होता बॉल. अथर्वला आपण पाहताय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय करण धुळेच्या अगेन्स्ट यंगस्टर वर्सेस करण धुळे. बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला बदलापूर क्रिकेटमध्ये या खेळाडूंना पदार्पण केलंय, बट त्याच्या अगेन्स्ट बदलापूरचा वंडर बॉय केडी तयार. शॉट ऑफ लेंथ पूल केलाय समोरच्या दिशेनं आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल देखील केलाय. बॉल सीमा पार. सक्सेसफुल षटकार. जोवेली गावचे हे दोन डाण्या वाघ अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची मोठी डरकाळी फोडतायत. यावेळेला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टोक क्रशिंग यॉर्कर आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. केडी तयार. यावेळेला कृष्णाजी मिश्रा यांचा देखील शुभ आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॅटर तयार. रोहित धुळे बाउन्सर अतिरिक्त उसळी घेतली बॉल. अंपायर सिग्नल. इट्स व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. 1 बाउन्सचा कॉल देखील दिला जातोय गोलंदाज अथर्वला. शॉट ऑफ लेन पूल केलाय. हा देखील बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आडवा बाटचा कडवा प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रोहित धुळेच्या पाठमधून सिक्सर आलाय. नेक्स्ट डिलिव्हरी वन्स अगेन हू केलाय. आता हा देखील बॉल चाललाय लॉंग स्टॉपच्या बाहेर. वन्स अगेन सिक्सर. आता या बरसत्या पावसामध्ये अक्षरशः वादळासारखा तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये रोहित धुळे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 30. या षटकामध्ये धावा आल्या 20. म्हणजे आता 2 षटकांच्या अंती धावा फलकावरती तब्बल 50 आणि 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्यामध्ये 8 मध्ये बनवल्या 40 रोहितनं. करण धुळे तयार. बॉलिंग मार्कवरती पराग सरमालकर. ओव्हर नंबर 3 मध्ये आता कटरचा वापर केला. पंचांकडे लाऊड फील बट पंच आपल्या निर्णयात तट असतात. अंपायर सिग्नल. डॉट बॉल. पराग सरमाळकर म्हटलं तर नक्कीच पंच क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे
तेच पराग सरमाळकरला आपण पाहता तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल तर डॉट फेकलाय. असेच डॉट पर्सेंटेज आता या ओव्हरमध्ये वाढवावे लागतील परागला. खोदून गडाचा प्रयत्न सेमी हेलिकॉप्टर स्टाईल फटका एक्झिक्यूट केला. लॉंगोला फिल्डर हॅपी सिंगला आपण पाहिलं पेट्रोलिंग करत असताना चांगली फिल्डिंग सिंगल मिळाली आणि आता सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रोहित तयार ज्यानं 8 मध्ये आतापर्यंत 40 बनवल्यात. ओहो ओव्हर पिच स्लोवर वन ओव्हर पिच जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि रोहित धुळेनं बॉलला केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर चुम अंतर 6. 9 मध्ये बनवल्या 46. महेंद्र धुळेच्या तालमीमध्ये घडलेला हा वाक मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय. खोदून काढायचा प्रयत्न स्क्वेअर लेगला फिल्डर पुन्हा एकदा पोहोचलाय आणि आता चांगली फिल्डिंग एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये. सिंगल मिळाले सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते तब्बल 58 अंकावरती. पुढचा बॉल केडीच्या विरोधात शॉट ऑफ लेंथ आहे आणि आडवा बाटचा करणनं कडवा प्रहार देखील केलाय. हा देखील बॉल जा शोधून आणा थेट रस्त्याच्या पलीकडे 6. धाव फलकावरती 64. 64. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी पावसामध्ये खऱ्या अर्थानं वादळासारखा फटका मैदानाच्या आतमध्ये बॉल सीमा पार. अजून एक षटकार. महेंद्र धुळे देखील मैदानाच्या बाहेरून या वादचा आनंद घेत आहेत. आता सध्याच्या घडीला महेंद्रला असाच आनंद घ्यावा लागेल. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या 70. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. शुभमला आपण पाहताय ओव्हर नंबर 4 मध्ये शेवटचं षटक 47 वरती खेळतोय रोहित. ओहो खोदून काढलाय क्या बात आहे. आपल्या अनोख्या अंदाजानं अर्धशतक कंप्लीट. तब्बल 11 बॉल मध्ये 53 धावा एकदा बाटवरती करायचे रोहित धुळे. सध्याच्या घडीला संघर्षाची मोठी डरकाळी या जखमी वाघानं फोडली आहे आणि अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली. समोरच्या दिशेनं हा देखील बॉल चाललाय थेट इमारतीच्या वरून सीमारेषा पार. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार. षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाडला जातोय. रोहित धुळेच्या बॅटमधून थांबायचं नाव घेत नाहीये.
आता बॉल हवे मध्ये फटका मिस टायमिंग आहे. कॅच होईल का? विकेट किपर डाऊन द बॉल आणि फायनली कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. टीमची टोटल 82. ब्याऐंशी धावा संघाची टोटल आपण पाहता. आणि या अर्धशतकासाठी तब्बल अमरशेठ चौधरी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइस. नवीन बॅटर विवेक गायकवाडला आपण पाहता तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती. धावफलक स्कोर कार्डवरती आपण 82 पाहताय. 3.3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 0.3 बॉलचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. 17 क्रमांक 1 मधील विवेक तयार. शॉट ऑफ लेंथ आल्या आल्या आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं विवेकनं आणि बॉलला पाठवून दिल्या लॉंगॉनच्या बाहेर. सिक्सर. षटकार ठोकलाय विवेक गायकवाडच्या बॅटमधून. स्टील 2 टू गो. अंतिम 2 बॉल. 88 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या स्पर्धेचा धावसंख्येचा उच्चांक कंप्लीट केलाय टीम जनमान जोविली संघानं. अमरदादा चौधरी देखील यामाचा आनंद घेतात. त्यांचा देखील सहर्ष स्वागत आपण करूयात. गुड लाईन बॉल. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल आलाय. हा 5वा बॉल आता डॉट आलाय. बऱ्याच वेळानंतर हा निर्धाव चेंडू आलाय आणि आता शेवटचा बॉल अजून बॅलन्स आहे. जर या बॉलवरती देखील षटकार आला तर नक्कीच धावा 94 बनू शकतात. बट डॉट हा फेकावा लागेल गोलंदाजाला कारण आतापर्यंत धावा बनल्यात 88. कासगाव टीमचा चिता योगेश मस्कर आपला देखील वेलकम ऑन साइडला टर्न केलाय. स्कोर ऑफ द विकेट. सतरा क्रमांक पहिला कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती टीम जनमान जोविली संघाने धावा बनवल्या. त्या तब्बल 89 आणि 90 धावेंचं भलं मोठं माफक लक्ष उभं केलंय सापेगाव टीमच्या अगेन्स्ट.
मॅचला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती अभय चौधरीला आपण पाहताय. स्ट्रायकिंगला बॅटर अथर्व दात्रक आणि नॉन स्ट्रायकिंगला बॅटर प्रधुमनला आपण पाहताय. मॅचला होते सुरुवात. धावा बनवायच्या 90 आणि 90 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी सापेगावचे दोन शूरवीर. पहिलाच बॉल वेगवान स्क्वेअर कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अगदी लॉंगऑफला फिल्डर पोहोचतोय. संचेक धुळे चांगली फिल्डिंग केली आहे आणि आता तत्पूर्वी या दोन धावा कंप्लीट. तिसरीचा चान्स घेतलाय आणि तिसरी देखील धाव झाली आहे कंप्लीट. तीन धावा आता कंप्लीट झाल्यात. अंडरम बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र आता निवडलंय. डीपमध्ये फिल्डर पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. सिंगल पुन्हा एकदा मिळाली. 2 मध्ये बनवला 4. अथर्व दात्रकला देखील आता तुटून पडावं लागेल. जी बॅटिंग रोहित धुळेने केली होती ना तीच बॅटिंग आता अथर्वला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ओहो अवे फ्रॉम बॉडी ठेवला. शरीरापासून दूर ठेवला. अंपायर सिग्नल डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना डॉट डिलिव्हरी आली आहे. आता ऑन दी अप करायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. जवळपास फिल्डर कोणी नाहीये. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा आता कंप्लीट यशस्वीरित्या होतील देखील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 6 अंकावरती. 6 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. बॅटर तयार. खोलात टाकला बॉल. यावेळेला थेट बॅटचा स्पर्श घेत बॉल पायांवरती आदळलाय. वन्स अगेन डॉट डिलिव्हरी. अभय चौधरीनं या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक जरूर केलंय. ऑन दी अप. बॉल हवेमध्ये. कॅचिटचा कॉल केला. कॅच होईल का? संचय बॉल पर्यंत पोहोचला आणि संचयनं एक जबरदस्त कॅच देखील टिपलाय. फलंदाज होईल बाद. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेनं लॉंगॉला फिल्डर थोडासा फंबल झाला. बॅकअप आला अभयचं. तत्पूर्वी रन्स कंप्लीट केल्या जातील त्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक आता आपल्याला पाहायला मिळते 8. प्रदुमनला पण पाहता. फुल टॉस बॉल आहे आणि फुल टॉसला पाठवून दिला लॉंग ऑफच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन्स. बाउंड्री सध्याच्या घडीला मॅच मधील सेकंड इनिंग मधील पहिली बाउंड्री आली आहे प्रदुमनच्या बॅटमधून. बॅक ऑफ द हँड. स्लोवर वन. यासाठी विशेष ओळखला जातो प्रेम धुळे. प्रेम धुळेकडे यॉर्कर आहे. प्रेम धुळेकडले गुड लेंथ आहे. प्रेम धुळेकडे बॅक ऑफ द हँड देखील आहे आणि स्लोवर वन देखील आहे. स्पेशलिस्ट खऱ्या अर्थानं बॉलर आहे टीम जर्मन जोवेली संघाचा आणि ते चित्र आता तो मैदानामध्ये सिद्ध करून दाखवतोय. इथे देखील आता सफल झाला आणि हा सफल फटका खेळायचा प्रयत्न बट करण धुळे तिथे पोहोचलाय आणि त्याला कॅच देखील कंप्लीट केलाय. आणखी एक फलंदाज बाद.
हा फुल टॉस आहे. हॅपी सिंग मैदानामध्ये आला आणि आता सिंग इज किंग. बॉलला पाठवून दिला फाईन लेगच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला येणारा हॅपीच्या बॅटमधून पहिला फाईन सिक्स. आता देखील स्क्वेअर कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतोय. बॉलला गॅदर केलं, सिंगल मिळाली आणि आता सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक देखील रोटेट होतीये. डबलचा चान्स घेतलाय, डबल होईल का? एकच मिळतीये आणि एका धावेच्या मदतीनं षटक कंप्लीट होते. दुसरं 2 षटकांच्या अंती धावा त्या फलकावरती जाऊन पोहोचल्यात. त्या 19 लक्ष 90 धाव्यांचं बनलात. 19 आता 6 बॉल आणि विजयासाठी 71 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 71ची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काही नाही आहे. धावा बनवू शकतात. जर प्रत्येक बॉलवरती हॅपीने आक्रमण केलं तर 71 देखील धावा चेस होऊ शकतात. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये बॉल तयार. पहिलाच बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह केला समोर. संचेक धुळेला बीट करत बॉलला गाठली लॉंग ऑफची सीमा रेषा. बॉल सीमा पार. ऑन साइडला पूल केलाय आणि आता बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल देखील केलाय. बॉल सीमा पार. बारामध्ये 71 करायच्या होत्या. अगदी पहिल्या बॉलवरती बाउंड्री आली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. तमास समीकरण 10 बॉल आणि 61ची गरज. शॉट ऑफ लेंथ होता. इथे देखील अर्ध्या विकेटवरती टाकला होता बॉल हवेमध्ये. आर्यन स्वतः बॉलपर्यंत पोहोचला बट कॅच आता ड्रॉप. 2 धावा मिळतील. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी होईल का? डायरेक्ट हिटचा चान्स. 3 कंप्लीट. चौथीचा प्रयत्न आता नाही होणार. 3च मिळतील. यावेळेला देखील फ्लिक केलाय. बॉल हवेमध्ये. केडी पोहोचलाय आणि केडीने कॅच देखील घेतली आहे. फलंदाज पाथ. आल्या आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न. इथे देखील फटका मिस टायमिंग आहे. करण पोहोचलाय बट बॉलला 1 बाउन्स वरती गॅदर केलंय. आता औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. हळूहळू का होईना बट विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जनवान जोवेली या टीमनं. हॅपीच्या बॅटमधून तडाखा आलाय. बॉल हवेमध्ये. अभय पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. बॉल सीमा पार. षटकार.
बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये सुजलला आपण पाहत आहे. सुजल धुळे, सुजल सुदाम धुळे. 6 मध्ये 51ची गरज. आता 5 बॉल 50. लेग कटर बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, डॉट बॉल. अजून एक लॉफ्ट केलाय. हा देखील बॉल इमारतीच्या वरून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॅपीच्या खात्यामध्ये आणखीन एक सिक्सर. आता या सर्व षटकारांच्या व्हिडिओ क्लिप्स इंस्टाग्रामवरती रीलच्या स्वरूपात अपलोड होतील हॅपी सिंगच्या अकाउंटवरती, यात मात्र काही शंका नाहीये. उडवला पुन्हा एकदा, कॅच होईल का? फिल्डर प्रेम धुळे बॉल पर्यंत पोहोचला बट कॅच ड्रॉप.